रंग खेळण्याच्या आधी आणि खेळण्याच्या नंतर. रंग खेळण्याच्या आधी सर्वात महत्वाचं तुम्हाला कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल एकदम जास्त प्रमाणात तुम्ही एक्सपोज्ड एरिया म्हणजे हाताला आणि चेहऱ्याला लावू शकता आणि केसांना पण लावू शकता. कारण कलर आणि ऊन याचं कॉम्बिनेशन जर झालं तर स्किन जास्त डॅमेज होऊ शकते. फोटोडार्मेटायटिस सारखे गोष्टी होऊ शकतात. कलर कोणते वापरायचे तर कलर हे प्रेफरेबली नॅचरल कलर वापरा, कारण केमिकलवाले आपल्याला हातात केलं की लगेच कळून येतात. प्रेक्षको, उद्यावर धुलीवंदन येऊन ठेपलेलं आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये आपण रंगपंचमी हा सण देखील साजरा करणार आहोत. आता हे सण म्हणलं की रंगांची उधळण आलीच आणि या दिवशी आपण एकमेकांना रंग लावून आपला आनंद साजरा करत असतो. मात्र या सणांच्या कालावधीमध्ये बाजारामध्ये अनेक केमिकल युक्त रंग हे वापरले जातात आणि हेच रंग या सणांमध्ये वापरल्यावर आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो. मात्र हा सण साजरा करताना नेमकी आरोग्याची काळजी कोणती घ्यायची या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे डॉक्टर आशुतोष गारुडकर यांच्याकडे. आपल्याला सर सांगणार आहेत की नेमकी कोणती काळजी आपण त्वचेची घेतली पाहिजे. सर नमस्कार, तुमचं आय लव्ह नगरमध्ये स्वागत. ओके, धन्यवाद, थँक्यू. काय सांगाल, उद्या धुलीवंदन आहे आणि रविवारी रंगपंचमी देखील आहे. मात्र हे सण साजरे करत असताना आरोग्याची किंवा त्वचेची काळजी कशी घ्यायची? तर याच्यामध्ये मी सांगेल की दोन गोष्टी असतात. एक रंग खेळण्याच्या आधी आणि खेळण्याच्या नंतर. रंग खेळण्याच्या आधी सर्वात महत्वाचं तुम्हाला कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल एकदम जास्त प्रमाणात तुम्ही एक्सपोज्ड एरिया म्हणजे हाताला आणि चेहऱ्याला लावू शकता आणि केसांना पण लावू शकता, जेणेकरून कलर त्याच्यावरती जास्त लागणार नाहीत आणि त्वचा डॅमेज होणार नाही पुढे जाऊन. दुसरी गोष्ट, मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा, तेल नका लावू, मॉइश्चरायझर लावा, लिप बाम पण लावा आणि सनस्क्रीन विसरू नका बिलकुल. कारण आपण कलर दिवसभर खेळणार आहात उद्या आणि रंगपंचमीच्या दिवशी, तर सनस्क्रीन तुम्हाला कंपल्सरी आहे. कारण कलर आणि ऊन याचं कॉम्बिनेशन जर झालं तर स्किन जास्त डॅमेज होऊ शकते. फोटोडार्मेटायटिस सारखे गोष्टी होऊ शकतात. अजून आता राहिलं दुसरी गोष्ट नंतरची, रंग खेळल्यानंतर. तर रंग खेळल्यानंतर आता पहिले आपण ऑइल लावलेलं आहे, तर माइल्ड सिंडेड बारने आपलं बॉडी वॉश करा तुम्ही. कलर लवकर जाईल, कारण ऑइल लावलेला आहे तर कलर इझिली जातील. आणि केसांसाठी तुम्ही पहिले सल्फेटवाले शॅम्पू यूज करा, ज्याने केसाचे जे कलर आहे ते लवकर निघतील. आणि त्यानंतर सल्फेट फ्री शॅम्पूनी हेअर वॉश करा, म्हणजे केस सिल्की राहतील. आणि जर गरज जर वाटली तर मग तुम्ही कंडिशनर अप्लाय करू शकता एंडसाठी, म्हणजे मोठ्या लांबीसाठी. हे झालं बेसिक. आता कलर कोणते वापरायचे तर कलर हे प्रेफरेबली नॅचरल कलर वापरा, कारण केमिकलवाले आपल्याला हातात केलं की लगेच कळून येतात. आणि जे सिल्वरवाले असतात ते शक्यतो टाळा तुम्ही, कारण डोळ्यामध्ये वगैरे गेलं तर ते खूप हॅझर्डस असू शकतात. काही रिपोर्ट्स आहेत की डोळे काही लोकांचे परमनंटली डॅमेज झालेले आहेत. आणि केमिकल कलर्स का नाही वापरायचे, कारण त्यांनी कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणजे इसप सारखे आजार होऊ शकतात की जे पुढे जाऊन धोकादायक असतात आणि आम्हा डॉक्टरांना ते ट्रीट करायला पण खूप टाइम लागतो. तर हे बेसिक आहे. तर होळी खेळताना एन्जॉय करा, कलर्स सेफली खेळा आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही उन्हामध्ये खेळणार आहात तर डिहायड्रेट होऊ नका, पाणी भरपूर प्या. आता तुम्ही जसं सांगितलं की प्रिकॉशन कसे घ्यायचे, आता तुम्ही एक डॉक्टर आहात. डॉक्टर असल्यानंतर बऱ्याचशा केसेस तुमच्याकडे आलेल्या असतील. अशी कुठली केस आहे जी रंगांमुळे ज्या व्यक्तीची खूप जास्त हानी झालेली, कुठल्या गोष्टीवर जास्त परिणाम होतो आरोग्याच्या तसं पाहिलं गेलं तर त्वचेवरती, आणि जे आपल्या म्हणजे मानेची जागा झाली किंवा असं बगलामध्ये कलर पडतो तर तिथं इन्स्टंटली रिॲक्शन तयार होते. त्याला ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणतात, इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणतात. काही सिव्हिअर केसेसमध्ये पाणी भरून फोडी पण येतात त्यावेळेस, आणि त्यावेळेस पेशंटला कदाचित हॉस्पिटल ऍडमिशनची पण गरज लागू शकते. आणि जर डोळ्यामध्ये गेलं तर डोळ्याची सुद्धा इन्स्टंट बर्निंग, रेडनेस आणि सडन शॉर्ट कोर्ससाठी ब्लाइंडनेस सुद्धा येऊ शकतो. तो रिव्हर्सिबल असू शकतो जर लवकर ट्रीटमेंट घेतली तर. तर अशा केसेस मी लास्ट इयरला दिवाळी म्हणजे याच्या वेळेस, होळीच्या वेळेस आणि रंगपंचमीच्या वेळेस खूप साऱ्या केसेस पाहिलेल्या आहेत. ते सर्व पेशंट सुदैवाने इमिजिएटली बरे पण झालेले. आता रंग खेळून आल्यानंतर काय होतं की आपल्याला घाई असते. दुसऱ्या दिवशी बरेच म्हणजे आपण रंगांमध्ये इतके गुंग असतो त्या दिवशी की आपल्याला काय करावं सुचत नसतं. बऱ्याचदा लोक घरी जातात, साबणाने अंग धुतात, मात्र कलर निघत नाही. तर यावेळेस घरगुती उपाय म्हणून काय करू शकतो आपण?
घरगुती उपाय तसं सांगितलं मी की म्हणजे तुम्ही माइल्ड स्क्रब यूज करू शकता. पहिलं सांगितलं सिंडेट बार आहे, सिंडेट साबण एकदम तो यूज करू शकता. फक्त तुम्ही बाकीचे असे एकदम इरिटेटिंग फॅन्सी घरगुती उपाय करू नका, जसं की लिंबू लावणं, हळद लावणं किंवा दुसरं काहीतरी आयुर्वेदिक करायचं. कारण त्या केमिकलने आणि रंगाच्या केमिकलने अजून अलर्जी रिॲक्शन जास्त प्रमाणात वाढू शकते, जास्त त्रास होऊ शकतो. तुम्ही सुरुवातीलाच ऑइल लावा, म्हणजे बॉडीला पूर्ण आणि केसांना, जेणेकरून तुम्हाला नंतरच्या गोष्टी खूप इझी जाणार, त्या 100% इझी जाणार.